बऱ्याच जणांना वाटतं की पिंजरा ही माझी पहिली मालिका, पण मी हं. मराठी या चॅनलवरती घे भरारी म्हणून मालिका होती. तर ओके. घे भरारी ही माझी पहिली मालिका. 11वी पासून काही ना काहीतरी करायचो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत असो, त्यानंतर कॉल सेंटरमध्ये असेन, कधी सेल्समॅन म्हणून काम केलंय, कधी रस्त्यावरती पॅम्पलेट्स वाटलेत, तर कधी पोर्टफोलिओसाठी पैसे कमवण्यासाठी. तर त्यामुळे पैसे स्वतः कमवण्याची सवय खूप लवकर लागली होती. हं, हं. मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये MBA करून. पण मला माहिती होतं की हा फक्त माझा बॅकअप प्लॅन आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये खूप चांगलं पॅकेज, सगळ्यात हायएस्ट पॅकेज मिळालेला विद्यार्थी होतो. जसं प्रत्येक आपल्याला काय म्हणतो आपण, जे की आपले डायटिशियन असतात, आपले कॉस्मेटॉलॉजिस्ट असतात, हे सगळे जसे आपले ठरलेले एक असतात. जिममध्ये सुद्धा आपलं फिटनेस ट्रेनर ठरलेला असतो आवडीचा कोणता, तसाच एक योग्य सायकोलॉजिस्ट शोधणं हे गरजेचं असतं. सो इथून पुढे भूषणचा गणपती हा मोस्टली पुण्यात पुण्यात असतो. असेल. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतच्या ऑफिसमध्ये आज एक मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय आलाय आणि तो म्हणजे सर्वांचा लाडका अभिनेता भूषण प्रधान. भूषण, तुझं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सो सर्वात आधी कसा आहेस? एकदम मस्त, एकदम मजेत, खुश आहे. सो तुझ्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालंय नुकतंच, झालंय, हो. गणेशोत्सवाचा माहोल आहे. सो आणि आम्हाला असं कळलं की हे तुझं लास्टचं वर्ष होतं. काय बरं. कारण आहे त्यामागे? सो मुंबईत कांदिवलीत मी 10 वर्ष आधी घर घेतलं हं. आणि तेव्हापासून घरी मूर्ती आणायला सुरुवात केली. आणि नुकतंच मागच्या वर्षी पुण्यात घर घेतलं आई बाबांसाठी. हो, हो. सो आता हा थॉट आहे की पुण्यातल्या घरात कंटिन्यू करावा. हं, हं. आणि त्यातून इकडे मी राहतो जरा लांब, त्यातून माझी बिल्डिंग झाली आहे जुनी. जरी ओके. घर आतनं खूप चांगलं असलं तरी बिल्डिंग खराब झालेली आहे. हं, हं. त्यामुळे कदाचित त्या घरातनं मी शिफ्ट होईन. घर आहे मुंबईत, घर कायमच असणार, मी मुंबईतच राहणार. पण मग असं झालं की जर इकडनं आपण शिफ्ट होणार आहोत तर दरवेळेला बाप्पाला दुसऱ्या घरातनं शिफ्ट करण्यापेक्षा एक कॉन्स्टंट असावं. आणि पुण्यात छान घर झालेलं आहे, तर त्यामुळे यापुढे पुण्यात असेल. तर अशा याने म्हणून मुंबईतल्या या घरात, ज्या घरामुळे बाप्पाची मूर्ती आणायला मी सुरुवात केली, त्या घरातलं हे शेवटचं वर्ष नक्कीच. सो इथून पुढे भूषणचा गणपती हा मोस्टली पुण्यात असतो. असेल. बरं भूषण, आम्ही तुला सिनेमात पाहिलंय, मालिकांमध्ये पाहिलंय, स्क्रीनवर पाहिलंय, पण भूषण मागे कसा आहे, स्क्रीनच्या मागे कसा आहे, हे आज आम्हाला जाणून घ्यायचंय. भूषणची सुरुवात कुठून झाली, बालपण कसं होतं आणि अभिनयाची सुरुवात कधी केलीस? अभिनयाची सुरुवात शाळेपासूनच झाली. कारण वयाच्या 8व्या वर्षापासून मी छोट्या छोट्या नाटकांमध्ये भाग घ्यायचो. तेव्हा अभिनय काय हे अजिबात माहिती नव्हतं, की आपण काय करतोय हे माहिती नव्हतं. पण टीचर्सनी सांगितलंय आणि एक नाटक करावं आणि त्याच्यातनं आवड येत गेली. आणि हे कितवीत? हे दुसरीत असताना, दुसरी तिसरीत असताना वाढदिवसाची भेट म्हणून एक नाटक केलं होतं. आणि शाळेत असतानाच, आणि खूप छान गोष्ट होती त्याची की आई वडील मुलांना, नुकतेच तेव्हा आई वडील दोघेही जॉब करायला लागले होते, त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष व्हायचं. तर हा एकटा घरी येतो, लहान मुलगा, आणि त्यानंतर टेप रेकॉर्डरवरती मेसेज सोडलेला असतो, तेवढं ऐकून तो जे राहतो. आणि त्यात त्याचं होतं की गिफ्ट काय पाहिजे, वाढदिवसाची भेट काय पाहिजे. तर त्याचं म्हणणं व्हायचं की मला तुमचा वेळ हवा. तर या ह्यानी, आणि ज्या ह्यानी तो लहान मुलगा हे सगळं दाखवत होता, जे माझं पात्र होतं, त्यांनी सगळे चाट पडले की खरंच ह्याला असं घरी कुठेतरी इग्नोर होतोय का, हे एवढं कसं कनेक्ट झालं, एवढा कसा अभिनय करू शकला. आणि तेव्हा कुठेतरी कळलं की आपल्यालाही हे करायला आवडतं. एरवी घराघरात म्हणजे काहीतरी एखादं कॅरेक्टर प्ले करा, कधी कोणत्या दारुड्याचं ऍक्टिंग करा, कधी कोण मामा कसा बोलतो, मामी कशी बोलतो, या सगळ्या गोष्टींची नक्कल करणं हे होतं. पण तेव्हापासून अभिनयाची आवड आली. आणि शाळेत असल्यापासून मग एकांकिका स्पर्धा असो, मग कधी मराठी नाटक, हिंदी नाटक, इंग्लिश नाटक, यामध्ये शिफ्ट होत राहायचं. त्याच्या टीचर्समध्ये आमच्या भांडणं व्हायची की भूषण कोणत्या नाटकात असेल, आणि मला विचारलं जायचं, आणि मी त्यावेळेला मला रोल जिकडे चांगला असेल तिकडे अशी वगैरे उत्तरं द्यायचो. पण हेच होतं, शाळेतनं जेव्हा 10वी झाल्यानंतर माझ्या ज्या प्रिन्सिपल होत्या सिस्टर ट्रीजा, त्यांनी विशेष करून मला सांगितलं, जे युजली कोणत्याही प्रिन्सिपल तुम्हाला सांगतील की आता जरा हे नाटक वगैरे बाजूला ठेव, अभ्यासावर लक्ष दे. हे न करता त्यांनी सांगितलं की तुला हवंय तेवढं शिक, खूप शिक, पण नक्कीच तुझं टॅलेंट सोडू नकोस, अभिनय सोडू नकोस, त्याच्यात नाव कमव. आणि म्हणून आता घरात गणपतीचं मागच्या वर्षी जेव्हा पुण्यात स्क्रीनिंग झालं होतं, मी माझ्या प्रिन्सिपलला बोलवलं होतं, टीचर्सना बोलवलं होतं. सो इट वॉज अ बिग थिंग फॉर मी. त्यामुळे ही आवड शाळेपासूनच आली. आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये पण जेव्हा गेलो सिम्बायोसिसमध्ये, पुरुषोत्तम करंडक 2-3 वर्ष त्याच्यात पार्टिसिपेट झालो होतो. त्यात बरं, आम्हाला आता जी चॉकलेट बॉयची इमेज आहे ती शाळेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा होती सेम? होती, बऱ्यापैकी होती. तो कदाचित गोडबोले आणि लाडका असा होतोच सगळ्यांचा.
तर त्यामुळे होती बरं, So, सुरुवातीला आम्ही तुला काही मालिकांमध्ये पाहिलं, नंतर तू सिनेमात आला, सो पहिला ब्रेक कधी मिळाला होता? बऱ्याच जणांना वाटतं की पिंजरा ही माझी पहिली मालिका, पण मी हम्म. मराठी या चॅनलवरती घे भरारी म्हणून मालिका होती. तर ओके. घे भरारी ही माझी पहिली मालिका आणि खूप चांगलं आलं की ती पहिल्या याच्यात खूप मला असं काही सक्सेस मिळालं नाही, कारण तेव्हा टेलिव्हिजनवरती अभिनय करण्याचा, कॅमेरासमोर अभिनय करण्याचा एक मला एक्सपिरियन्स मिळत होता. मी शिकत होतो, कारण स्टेजचा अनुभव असताना कॅमेरासमोर वेगळा अभिनय करावा लागतो हे कळत नव्हतं. तर त्यामुळे त्या मालिकेत शिकत गेलो. त्यानंतर मग एक एक चार चौघी, कुंकू असं करत पिंजरा ही माझी 5वी मालिका होती आणि जी सगळ्यात जास्त गाजली. आणि ते झाल्यानंतर मग जरा थांबलो आणि मालिकांकडे वळलो. भूषण अभिनेता म्हणून आम्हाला माहितीये, पण भूषणचं शिक्षण सुद्धा बरंच झालंय आणि याआधी मी जसं ऐकलंय की तू प्रोफेसर म्हणून सुद्धा काम केलं. राईट, सो येस. त्याविषयी काय सांगशील आणि मग ते दोन्ही कसं मॅनेज केलंस, दोन्ही करिअर? सो जॉब तर मी खूप लवकर करायला लागलो होतो. म्हणजे 11वी पासून काही ना काहीतरी करायचो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत असो, त्यानंतर कॉल सेंटरमध्ये असेल, कधी सेल्समॅन म्हणून काम केलंय, कधी रस्त्यावरती पॅम्पलेट्स वाटलेत, तर कधी पोर्टफोलिओसाठी पैसे कमवण्यासाठी. तर त्यामुळे पैसे स्वतः कमवण्याची सवय ही खूप लवकर लागली होती. आणि ते वाचवणं, त्या पैशाचं महत्व असणं ही पण कुठेतरी सवय सुरुवातीपासूनच लागली होती. त्यानंतर एवढं नक्की होतं की मला माझा बॅकअप स्ट्रॉंग हवा होता. मला नक्कीच एक अभिनेता व्हायचं होतं. पण जर काही गोष्टी झाल्या नाही तर आपला बॅकअप काय? नुसतंच बीकॉम झालंय हे पुरेसं नसेल. आणि एकदा शिक्षणाची सवय थांबली किंवा शिक्षण थांबलं कुठेतरी, तर नंतर परत टू गेट बॅक इट वुड बी अ प्रॉब्लेम असं वाटत होतं. त्यामुळे तेव्हाच ठरवलं होतं की एक पोस्ट ग्रॅज्युएशन तर झालंच पाहिजे. खरं तर मला लॉची डिग्री हे करायची होती. ILS कॉलेजमध्ये एंट्रन्सही हे केलं होतं, एंट्रन्स टेस्ट दिली होती. पण त्यात काही झालं नव्हतं आणि त्यानंतर वाटलं नाही आपण MBA तरी करावं. त्यामुळे MCOM नंतर MBA केलं आणि मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग मध्ये MBA करून. पण मला माहिती होतं की हा फक्त माझा बॅकअप प्लॅन आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये खूप चांगलं पॅकेज, सगळ्यात हायएस्ट पॅकेज मिळालेला विद्यार्थी होतो आणि सगळ्यांना वाटलं होतं हा आता नोकरी करेल. घरच्यांनाही वाटलं बघ तू आता नोकरी करू शकतो, MBA चांगलं हे झालं. मी म्हटलं नाही, हा माझा नुसता बॅकअप प्लॅन होता. मला व्हायचं एक ऍक्टरच, अभिनेता व्हायचं आणि तिकडेच त्या अनुषंगाने सगळी पावलं एक एक टाकत गेलो. आणि आज असं होतं, बरेच जण म्हणतात की MBA केलं रे शिक्षण वाया जातं, एक सीट वाया गेली, दुसऱ्या कोणाला तरी करता आलं असं. तर तसं नसून मॅनेजमेंट हा असं काहीतरी मी शिकलो जे मला स्वतःच्या आयुष्यात वापरता येतं, स्वतःच्या या करिअरमध्ये वापरता येतं. म्हणून मला प्रत्येक गोष्ट, मग ते माझे अग्रीमेंट्स असो, द वे आय बिहेव ऑन सेट किंवा एक प्रोफेशनलिझम जे असो, ते सगळं मला माझ्या मार्केटिंग मॅनेजमेंट डिग्रीमुळे नक्कीच त्याचा उपयोग झालाय. आणि शाळा कॉलेज, उत्तम शाळा आणि कॉलेज, कमलनयन बजाज स्कूल आणि सिम्बायोसिस कॉलेज यासारखे 2 माझे मेन अल्मा माटर ज्यांनी मला घडवलं अशी माझी शाळा आहे खरं तर. आणि त्यामुळे आज जो मी आहे तो आहे. इंडस्ट्रीत एंट्री करणं तुझ्यासाठी सोपं होतं? सोपं नव्हतं, कारण मार्ग माहिती नव्हता की कसं काय करता येईल आपल्याला. पण त्यावेळेला नक्कीच लीड ऍक्टर काय किंवा आपल्याला असं फोकस नसून मला काम करायचंय, मला अभिनय करायचा हा फोकस कायम होता आणि तो आजही आहे. पण सुरुवातीला असं होत गेलं की खूप लीड रोल ज्यांनी मिळत गेले त्यात खूप सिमिलॅरिटी होती आणि मला तो जो आधी थिएटर मी शाळा कॉलेजमध्ये करत असताना कॅरेक्टर्स वेगवेगळे जगायचो ते कुठेतरी हरवलं होतं. आणि ते एकंदरीत मग गोंदियाला रे केल्यानंतर मला परत सापडलं की एक मिनिट, आपण असे कॅरेक्टर्स क्रिएट करायचो, मग ते जरी आपल्या सिमिलर असतील तरी आपल्यापेक्षा वेगळे डिफाईन करून ते झाले पाहिजे. तर त्यामुळे तो प्रवास नंतर सुरू झाला. पण इट हॅज बीन अ लव्हली जर्नी. सो सुरुवातीला कोण असे फ्रेंड्स होते जे भेटले तुला इंडस्ट्रीत आल्या आल्या? आता तर भरपूर असतील. सगळ्यात जुनी मैत्रीण माझी पूजा सावंत. पूजा सावंत. कारण माझा पहिला चित्रपट मी तिच्याबरोबर केला, सतरंगी रे. फक्त तो रिलीज दुसरा झाला, त्यामुळे पारंबी हा माझा पहिला चित्रपट. ओके. पण रिलीज झालेला पहिला चित्रपट हा सतरंगी रे. मालिका करत असतानाची सगळ्यात जास्त मैत्री झाली ती सगळ्यांबरोबर टिकून आहेच मैत्री, पण चार चौघीमध्ये माझी जी मैत्रीण होती, रुचा हसबनेस सहकलाकार आणि संस्कृती बालगुडे पिंजरा, ही मैत्री कॉन्स्टंट राहिली आहे आजपर्यंत, कायमच खूप जवळची मैत्री आहे. आणि पूजा एक इतकी घट्ट, इतकी चांगली मैत्रीण मिळाली आहे. सो ही कॉन्स्टंट राहिलेली मैत्री आणि ही आता हा म्हणजे माझा परिवार झालेला आहे, त्यामुळे ही कधी तुटणार नाही अशी मैत्री. असं भूषण, तू मूळचा पुण्याचा आहेस आणि तुझं शिक्षण सुद्धा पुण्यातच झालं. असं मुंबईत स्थिरावताना काय विचार केला होतास? असा प्लॅन सच नव्हता. खरं तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मुंबईत शिफ्ट झालो होतो. ते ऍक्टरच व्हायचं या की एक एक मला ऑडिशन्स देता येतील
आणि त्यामुळे मी एका कॉल सेंटरमध्ये कामाला लागलो हम्म. सो नाईट शिफ्ट करायचो आणि दिवसा जे काही ऑडिशन्स असतील ते ऑडिशन्स द्यायचो. पण त्यानंतरच हा बॅकअप प्लॅनचा लक्षात आलं की आपला बॅकअप प्लॅन स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणून परत पुण्यात गेलो, MBA कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मुंबईत शिफ्ट झालो. माहिती नव्हतं की इकडेच आपण स्थिर राहू, इकडेच राहायचा असा प्लॅन नव्हता, पण आवडत गेली मुंबई आवडत गेली आणि एक एक बरंच दिलं या सिटीने मला. त्याचबरोबर करिअर घडत गेलं आणि हा प्लॅन होता, जसं मी म्हणतोय मॅनेजमेंट एक जे शिकतो त्याप्रमाणे ते इम्प्लाय करत की त्याप्रमाणे चॉईसेस घेत. कधी काही चॉईसेस चुकलेले सुद्धा आहेत, पण त्या चुकीतनं सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकत गेलो आणि एकंदरीत करिअर घडवत गेलो आणि खूप प्लॅन करून लवकरात लवकर मुंबईत घर घेतलं, जे आज म्हणून मी म्हणतोय की 10 वर्ष झालं आणि इट वॉज वन ऑफ माय बिगेस्ट अचीवमेंट माझ्यासाठी एकेकाळी, की स्वतःच्या घरात मुंबईत राहणं हे खूप महत्वाचं होतं आणि ते झालं. त्यानंतर पुण्यात घर घेणं आणि त्याचबरोबर करिअर पण एक उत्तमरित्या स्टेप बाय स्टेप चालू, स्लो अँड स्टडी चालू आहे. कधीच असं ड्रास्टिकली वर नाही गेलंय, बट फॉर्च्युनेटली कधी खाली नाही गेलं. त्यामुळे प्रत्येक फिल्म, प्रत्येक वर्ष एक स्टेप बाय स्टेप मी वर चाललो, विच आय एम हॅपी अबाउट. सो आता तू म्हणाला चढ उतार हे येत असतात करिअरमध्ये. सो भूषण चढ उतारांकडे कसं पाहतो आणि तो काय मंत्र आहे जो नेहमी मोटिवेट करत राहतो? जेन्युअनली माझा विश्वास आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि हे खूप वयाच्या अगदीच म्हणजे खूप तरुण असताना असे अनुभव सगळे येत गेले की ज्याच्यामुळे खूप ठाम विश्वास या ब्रीद वाक्यावरती आलेला आहे आणि ते कायम एक्सपिरियन्स करत आलोय. कारण जेव्हा कधी काहीतरी एक कठीण परिस्थिती येते किंवा एकतर मी थोडा वेळ घेतो आणि जस्ट बघतो की ओके थोडा वेळ जाऊ दे, आपल्याला कळेल हे नेमकं का गरजेचं होतं आपल्या आयुष्यात आणि त्याचं उत्तर मिळून जातं. सो त्यामुळे एक आहे की माझी सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिन मी जपून आहे आणि जे काय असेल, जी काय कामं येतात त्या मी ऍब्सोल्युटली मनापासून करतोय आणि खूप सिन्सिअरिटीने करतोय. त्याचं फळ हे आहेच आणि दिस बिलीफ की जे होतंय चांगल्यासाठी, पण आपलं 100% आपण दिलं पाहिजे, मग काही रिग्रेट्स राहत नाहीत. सो आपण एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो की तुझ्या आई या टीचर होत्या. सो घरात असं स्ट्रिक्ट वातावरण होतं लहानपणापासून? हो, आई खूपच डिसिप्लिन जे आहे ते खूप जास्त आईनी हे केलेलं आहे. म्हणजे खाण्यापिण्याचे उगाच लाड नाहीत की जे ताटात वाढले ते संपवायचंच. कामं घरातली सगळ्यांनी केलीच पाहिजेत. त्यामुळे मला घरातलं प्रत्येक काम करता येतं आणि हे लहानपणापासून आईनी शिकवलं. म्हणजे कोणतंही काम एखादं मी विचारलं आई हे कसं करायचं, तर ते की अरे हे तू नको करू वगैरे हे नाही, प्रत्येक गोष्ट शिकवली. त्यामुळे आजही कधी शिवणकाम असेल ते करता येईल. घरात जसं लॉकडाऊनच्या काळात मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की भांडी घासता येत आहे, जेवण बनवता येत आहे, घर स्वच्छ ठेवता येत आहे आणि हे इक्वल काम आहेत. म्हणजे हे नुसतंच आई नाही करायचं, घरी सगळी कामं बाबा सुद्धा करायचं. तर या अशा कुटुंबातनं वाढलेलो आहे आणि नुसतंच माझं असं कुटुंब नाही, तर आमचे सगळे चुलत काका, माझी आत्या, या सगळ्यांच्याच घरी हे वातावरण बऱ्यापैकी होतं किंवा हे बघून बाकीच्यांकडे पण इन्कल्केट करण्यात आलेलं आहे आणि खूप स्ट्रॉंग कुटुंब एकंदरीत आहे. पण त्यामुळे हे जे डिसिप्लिन होतं, आई शिक्षिका असल्यामुळे तर विशेष करून येतच आणि इतरांशी वागणं, कुठे काय हट्ट नाही करायचा, कसं वागावं, हे सगळं आईकडून डेफिनेटली शिकलेलो आहे आणि तेव्हा खूप वाटायचं की आई खूप स्ट्रिक्ट होती या सगळ्या बाबतीत आणि आता असं वाटतं त्याचा खूप फायदा झालाय. आता आई मेलोडाऊन झाली आणि उलट असं होतं की एक मिनिट, हे तू शिकवलं होतं की पानात वाढलेलं संपवायचं, नावं नाही ठेवायची, आणि आता आई पानात वाढल्यानंतर हे मला आवडत नाही वगैरे करते, तेव्हा असं होतं एक मिनिट तू शिकवलेलं कॉन्ट्रास्ट आहे. तर अशा गोष्टी होतात, पण शी इज रिअली बीन द ऍप टीचर आणि उत्कृष्ट आहे ती. आज म्हणून मी सांगू, मी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालंय, पण भाषेवरती जे प्रभुत्व आहे त्याचं कम्प्लिटली श्रेय माझ्या आईला जातं. आजही बऱ्याच वेळेला इंग्लिश शब्द येतात तोंडात, तो इन्फ्लुएन्स आहेच, पण मला वाटतं या तिन्ही भाषा, मराठी, हिंदी, इंग्लिश, मी उत्तम बोलू शकतो आणि त्याचं कारण की घरी की एक तर शाळा कॉन्व्हेंट असल्यामुळे इंग्लिशवरती हे आहेच, पण मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची आई शिक्षिका होती, त्यामुळे त्या भाषेवरती सुद्धा, दोन्ही भाषांवरती प्रभुत्व आहे. सो या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा रिजेक्शन्स येतात, रिप्लेसमेंट होतात. सो असं कधी झालंय का? आणि त्यामुळे असं कधी झालंय का की खूप असं डिमोटिवेट झालंय किंवा काही? नाही, डिमोटिवेट नाही झालंय, कारण मी म्हणतोय तसं की बरेचसे रोल्स असे झालेत की सुरुवातीला कधीतरी हा आपल्याला मिळेल असं वाटलंय आणि नेक्स्ट मोमेंट गोष्टी बदलल्यात की अरे हे तर आपलं फिक्स झालं होतं आणि या कलाकाराला कधी घेतलं गेलं. पण जो तो अप्रोच आहे की एक मिनिट, तुला कळेल, थोडा वेळ जाऊ दे की आपल्या चांगल्यासाठी काय
हे तुला कळेल, अशा ह्यानी कायम ते होत गेलंय. मग त्यातनं सुद्धा मी पॉझिटिव्ह वेनी बघत गेलो की एक हिंदी चित्रपट असाच होता जो सगळं डन झालं होतं आणि लास्ट मिनिट गणित चेंज झाली. पण मी म्हटलं की ठीक आहे, आपण हे बघू की आज तुला अप्रोच झालेत, तू तिथपर्यंत पोहोचलास काही न करता, काही स्वतःच्या कर्तृत्वावर तिथपर्यंत पोहोचलास, त्यामुळे तुझा फोकस त्याप्रमाणे होऊ दे, तू बरोबर चाललायस, हा कुठेतरी हे सांगणं स्वतःला गरजेचं होतं आणि ते होत गेलं. त्याचबरोबर नंतर जेव्हा असंही वाटत गेलं कदाचित आपण त्या ह्याच्यासाठी प्रिपेअर्ड नसू, त्यामुळे अजून आपण आपल्याला ताकदीचा एक अभिनेता बनवलं पाहिजे, हा फोकस कायम ठेवलाय. पण जेव्हा डिमोटिवेट अदरवाईज आयुष्यातनं चढ उतार होत असतात, पण आज हे जे थॉट आलेत ते मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगतो, हे नुसतेच स्वतःहून आलेले नाहीयेत, तर माझ्या थेरपिस्टमुळे, नुसतं थेरपिस्टही नाही म्हणणार, कारण की आजकाल थेरपिस्टचंही खूप वेगवेगळं हे झालंय. माझ्या सायकोलॉजिस्टमुळे मी हे शिकलोय. प्राची चित्रे म्हणून माझ्या सायकोलॉजिस्ट आहेत आणि मला खूप आवडतं प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं नाव घ्यायला, कारण आज मी जो घडलोय त्याचं खूप जास्त श्रेय प्राचीताईला आहे. त्याच्यामुळे मी खूप खंबीरपणे कुठलंही संकट आज पेलू शकतो, हे मी नक्कीच सांगू शकतो. तर त्यामुळे तिने खूप योग्य पद्धतीने अँड फॉर 10 years एक कॉन्स्टंट सायकोलॉजिस्ट बरोबर असल्यामुळे कधी, आणि ते आनंदाचे क्षण असो, दुःखाचं असो, कठीण टाइम्स असो, ते सगळं शेअर करणं असतं. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक अप्रोचच खूप वेगळा शिकलोय मी त्यांच्याकडून. आणि त्याच्यामुळे जी काही संकट येतात त्याच्यात हँडल कसं करायचंय हे व्यवस्थित कळतं. कधी स्वतःहून कळतं, कधी जिकडे अडखळणं होत असेल तर ताईला कॉल केला जातो आणि ताईशी बोलतो. त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन मिळतं. आज तेच झालंय, आज लोकांना अजूनही थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यांमधला डिफरन्स माहिती नाही, कारण की बरेच जण म्हणतात मी थेरपी घेतो, मी माझ्या थेरपिस्टशी बोलतो, पण एक सायकोथेरपी हा सुद्धा एक वेगळा प्रकार. सायकोथेरपिस्ट हा एक अभ्यास आहेच, पण जे एक बेसिक टॉक थेरपी सारखं असू शकतं. नॉट एव्हरी सायकोथेरपिस्ट इज अ सायकोलॉजिस्ट. तर त्यामुळे ते गरजेचं असतं की आपल्याला कोणत्या व्यक्तीशी बोलणं पाहिजे हे लक्षात यायला पाहिजे, की नुसतंच शेअर करणं एक हे झालं, पण कधी कधी त्याच्या पुढची हे गरज असते की ओके आपण सायकोलॉजिस्टशी बोललं पाहिजे. आणि त्यांचा अभ्यास हा खूप वास्ट आहे. त्यानंतर सायकोलॉजिस्ट झाल्यानंतर ते कधी औषधं सजेस्ट करत नाहीत. त्यानंतर जर अशी काही स्टेज असेल देन यू नीड अ सायकॅट्रिस्ट. पण बरेच जण काही अप्रोचच होत नाही, काउन्सिलिंग वगैरे होत नाही आणि म्हणून डिरेक्टली आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज पडते. तर त्यामुळे हा स्टेप बाय स्टेप हे असणं गरजेचं आहे. आणि जसं प्रत्येक आपल्याला काय म्हणतो आपण, जे काही आपले डायटिशियन असतात, आपले कॉस्मेटॉलॉजिस्ट असतात, हे सगळे जसे आपले ठरलेले एक असतात, जिम मध्ये सुद्धा आपलं फिटनेस ट्रेनर ठरलेला असतो आवडीचा कोणता, तसाच एक योग्य सायकोलॉजिस्ट शोधणं हे गरजेचं असतं. आणि ते तेव्हाच मिळतं जेव्हा आपण वेगवेगळ्यांशी बोलू. म्हणजे पहिल्यांदा कोणाशी तरी बोललो आणि कदाचित लगेच आपल्याला कदाचित तो कम्फर्ट नसेल, सो दॅट्स अ जर्नी. ती गरज बनली. ऍब्सोल्युटली. मला एक वाटतंय, आज सगळेजण आपण कशा ना कशात तरी स्ट्रगल करतोय. मला नाही वाटत अशी एकही व्यक्ती आहे की जण माझ्या आयुष्यात काही स्ट्रेस नाही आहे. प्रत्येकाचा काही ना काही स्ट्रेस चालू आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी बॅटल मधनं चालू आहे. मग ते पर्सनल लाईफमध्ये असेल, कधी ते आपल्या कामाच्या ठिकाणी असेल, खूप बॅटल्स प्रत्येक जणाच्या ह्याच्यात. त्यामुळे हे गरजेचं आहे. आणि मित्रपरिवार आहे, त्यांच्याशी बोललं पाहिजेच वगैरे, पण प्रोफेशनली या गोष्टीकडे सुद्धा बघितलं पाहिजे की जेव्हा कोणीतरी एक त्याचा अभ्यास करतो, त्याला पर्सनॅलिटीचं खूप माहिती असतं, तर त्याची मदत खूप जास्तच होऊ शकते. तर त्यामुळे तीही गरज आहेच काळाची. ओके. भूषण, तू आजपर्यंत बरेच रोल्स केलेत, अगदी शिवाजी महाराजांपर्यंत, चॉकलेट बॉय पर्यंत. सो असा कोणता रोल आहे जो अजूनपर्यंत वाटायला आला नाहीये आणि तो भूषणला करायचा आहे? बरेच आहेत असे. पण एखादा ऐकायला आवडेल? आयडियली सगळ्यात आधी मी सांगेन तर मला छत्रपती शिवाजी महाराजांच्याच भूमिकेचं असं होतं की दॅट वॉज वन ड्रीम रोल. आणि जे मी कधीही कुठे बोललो नव्हतो, कारण मला असं होतं की ते येईल कधीतरी, हा आपल्याकडे ही अपॉर्च्युनिटी येईल, संधी येईल, आणि ती आली. तर तसंच झाकली मूठ 1.25 लाखाची असतं तसं वालंय की असे काही रोल्स आहेत जे मनात ठेवायचे, पण असे आहेत अजून काही बायोपिक्सच आहेत जे असे वाटते की हे स्ट्रॉंगली मला ह्यांच्यावरती बायोपिक झालं तर आय वुड लाईक टू बी अ एखादी पार्ट. व्यक्ती जी आठवते आता जिच्यावर तुला बायोपिक करायचंय? एक तर डेफिनेटली म्हणजे बायोपिकचं मी सांगेन, बिकॉज दॅट इज स्टील अंडर. आणि नेमकं काय होतं, ज्या वेळेला दुसऱ्या कलाकाराला घेतलं जातं आणि आपण बोललो तर कुठेतरी वाईट अजून वाटतं आणि मग ते होतं. आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज आयडियली. पण 2 अशा भूमिका आहेत जे मला अजून करायचं, म्हणजे मायथॉलॉजीच्या ह्यानी. एक म्हणजे प्रभू श्रीरामाची भूमिका आणि कृष्णाची भूमिका, या 2 आहेत
ज्या आता कृष्णावरती एक गाणं झालं श्रीकृष्णावरती आणि ते त्याच्यात मला भाग होता आलं जे मला खूप जास्त आवडलं. पण या दोन हे आहेत की नक्कीच आता खूप चित्रपट येत आहेत, पण हे दोन रोल आहेत कारण काय होतं ना, हे रोल्स करत असताना त्यांचा अभ्यास अजून खोलवर केला जातो. जसं महाराजांबाबतीत झालं की इतका अभ्यास केला गेला, त्याच्यामुळे महाराज खूप वेगळ्याच पद्धतीने कळले आणि इतक्या गोष्टी शिकलोय. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग असो, लोकांबरोबरचं वागणं असो, कोण काय करते, इतक्या आणि त्या कायमस्वरूपी राहिलेल्या होत्या. तर त्यामुळे खूप शिकायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं श्रीकृष्णाची भूमिका अशी आहे की जर त्यासाठी भूमिकेसाठी म्हणून खूप अभ्यास केला जाईल आणि कृष्णनी ती जवळून कळेल आणि त्याचा नक्कीच स्वतःच्या आयुष्यात उपयोग होईल. सो प्रोड्युसर्स ऐकत असतील तर नक्कीच तुला ही प्लीज. भूमिका मिळेल. बरं, आता इंडस्ट्रीत बरीच वर्ष झाली आहेत, तर आता मागे वळून पाहताना कसं वाटतं, आपण कुठे सुरुवात केली होती आणि कुठे पोहोचलोय? सो जे हवं ते सगळं मिळालंय का, काही रोल्स वगळता? खूप स्टेडीली प्रोग्रेस चालू आहे आणि मला एकाने खरंच घाई कधीच नव्हती की एक कामनेस हवा होता आयुष्यात. कारण की नुसतंच एखाद्या आपल्या करिअर ग्रोथ कडे पण धावत राहिलोय हे नसून मला लाईफ एन्जॉय करायचं होतं. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघतो तर हा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जेवढा वेळ मिळतोय, कामं पण आहेत, तेवढाच मध्ये आरामही मिळतो. त्यामुळे कुटुंबाबरोबर पण वेळ घालवू शकतोय. आजी काही वर्ष आधी गेली, पण त्याच्या आधी आजी बरोबर खूप वेळ घालवता यायचा. त्याचबरोबर तिने एक माझी वेब सिरीज पाहिली आहे, चित्रपट पाहिलेत, अवॉर्ड मिळताना तिने पाहिलेत. तर इतका नशीबवान समजतो मी स्वतःला. त्यामुळे हे मागे वळून पाहताना स्टेप बाय स्टेप आपला प्रोग्रेस आपली चालू आहे हे दिसतंय आणि जेन्युअनली मी खूप सॅटिस्फाईड आहे. आणि ग्रोथ तर आहेच, पुढे अजून खूप स्वप्न आहेत स्वतःसाठी, खूप गोल्स आहेत आणि ते अचीव्ह करणारच. पण अट्टहास नाहीये की हे मिळालं कीच आपण सक्सेसफुल आहोत असं नाही. त्यामुळे जेव्हा मागे वळून बघतो तर नक्कीच एक अभिमान आहे स्वतःबद्दल सुद्धा की आपण बऱ्यापैकी गोष्टी अचीव्ह केल्या. आईबाबांसाठी स्वतः घर घेतलं आणि नुसतंच असं नाही की एक घर घेतलं इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि ते तुम्ही इथे राहा. तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांच्या खोल्या हे करून देणं, की आईला ज्या गोष्टी आवडतात. कारण मी बऱ्याच कलाकारांचे आधी इंटरव्ह्यूज बघायचो की ज्यांना अवॉर्ड मिळाल्यानंतर आणि आई वडील आयुष्यात नाही, तर त्यांचं असं होतं की आज एवढं वैभव आहे पण हे बघायला माझी आई नाही किंवा बाबा नाही. तर मला असं वाटतं आपण एवढे नशीबवान आहोत, तर आपल्या आधी आईबाबांसाठी हे करावं. तर त्या हेतूनी बऱ्याचशा गोष्टी आईबाबांसाठी केल्या गेल्या आणि त्याचबरोबर स्वतःकडेही तेवढंच लक्ष देतो की आपणही या वयाचे परत नसणार आहोत. आईबाबांसाठी करतोच आहोत, पण स्वतःसाठी सुद्धा गोष्टी करतोयच नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. ह्याच्याकडे सुद्धा आता फोकस असणार. आई बाबांना किती अभिमान वाटतोय मुलाचा? नक्कीच कोण म्हणजे आई बाबा मला वाटतं असे असतात ना, आपण थोडं जरी केलं तरी त्यांना एखादा असा शब्द किंवा एखादं असं वाक्य जे आईचं बाबांचं लक्षात राहिलं की काहीतरी हमने कुछ तो किया है लाईफ में, असं वाटलं? बाबा आजकाल अधूनमधून सारखं घराबाबतीत की मला खूप आवडतं इकडे, खूप छान वाटतं, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू, हे येतं की छान वाटतं रे, मस्तच एकदम आहे घरात. तर हे जे कारण काय एक काय म्हणतात, एक सिनियर सिटीजन झाल्यानंतर त्यांच्या बेस जिकडे ते राहायचे, आम्ही चिंचवडला आधी राहायचो आणि चिंचवडून असताना मी पुण्यात शिफ्ट केलंय. तर हा चेंज युजली ऍक्सेप्ट होत नाही आई वडिलांना आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की अच्छा मुलांनी आपलं जस्ट घर घेतले, आता आपल्याला इकडे राहावंच लागतंय. पण त्यांच्या आवडीचं, त्यांची भावंड जवळ असणारं आणि त्यांना आवडेल अशा सोसायटीत घर मिळालेलं आहे. तर ते बघून ते त्यांचा दोघांचा जो आनंद आहे, त्यांनी म्हणजे इव्हन इफ इट इज की ते येऊन नाही काही बोलले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या एकमेकांबरोबरचे कन्व्हर्सेशन्स हे बघून कळतं की ते खुश आहेत आणि त्याचा डेफिनेटली आनंद मिळतोच. पण दोघेही अधूनमधून बोलत असतात. आई पण सतत म्हणजे आईनी कायम मोठी स्वप्न बघायला शिकवली आणि बाबांनी कायम की काय म्हणतात अंथरूण बघून पाय पसरावे, हे मला बाबांकडून. तर त्यामुळे या दोघांचं एक मिलाप चांगला झालेला आहे आणि ते इक्वली माझ्यात आलेलं आहे. त्यामुळे मोठी स्वप्न सुद्धा बघतो. ऍट टाइम्स रिस्क किती आहे त्या सगळ्या गोष्टी बघून उगाच खूप उडतही नाही आणि खूप डिमोटिवेटेड पण राहत नाही. तर त्यामुळे ऍप त्यांनी चालू आहे, तो ब्लेंड परफेक्टली आहे. दे आर व्हेरी हॅपी आणि त्यांना खुश बघून मला खूप आनंद होतो. ओके. सो भूषण, खूप छान वाटलं तुझा हा सगळा प्रवास ऐकताना आणि खूप छान तू सांगितलंस आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सुद्धा मजा आली बोलून आणि थँक्यू सो मच.